हॅलो फ्रेंड्स. तर कंपाऊंड ऑब्जेक्ट मधला आपला नेक्स्ट मॉडिफायर म्हणू शकतो तो आहे आपला लॉफ्ट. ओके, लॉफ्टचा यूज करून आपण कसा एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो किंवा त्या ऑब्जेक्टला शेप कसा देऊ शकतो ते आज आपण यामध्ये बघणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल मला काय करायचं आहे, मी इथे एक एसपी लाईनच्या ह्यानं यूज करून एक सर्कल ड्रॉ करून घेतो. ओके, दोन असे मी सर्कल ड्रॉ करून घेतो. ओके, कलर चेंज करून घेतो मी. ओके ओके, त्यानंतर मी फ्रंट मध्ये जातो. फ्रंट मध्ये गेल्यानंतर इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतो मी. अशी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतो, शिफ्ट प्रेस करतो. ओके, इथपर्यंत मी ही लाईन ड्रॉ करून घेतली. त्यानंतर त्याला मूव्ह करतो अल्टनी. ओके, असं मूव्ह केल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपली. आपण नेक्स्ट स्टेप आहे कंपाऊंड ऑब्जेक्टला मी सिलेक्ट करतो. या ठिकाणी कंपाऊंड ऑब्जेक्टला सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर मी जातो या इथे नेक्स्ट आहे आपलं लॉफ्ट. ओके, लॉफ्टला सिलेक्ट केलं मी. लॉफ्टला सिलेक्ट केल्यानंतर इथं काही ऑप्शन आपल्याला शो होतात. ओके, तर मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे. हा असेल आपल्या जो शेप क्रिएट होणार आहे त्याचा पाथ असेल. ओके, मी त्याला सिलेक्ट केलेला आहे. तर आपल्याला काय करावं लागणार, शेप क्रिएट करण्यासाठी गेट शेपला मी क्लिक करतो आणि हा ऑब्जेक्टला सिलेक्ट करतो. जो आपला सर्कल असेल फर्स्ट वाला, तो असा ऑब्जेक्ट या ठिकाणी क्रिएट झालेला आहे आपला 3D मध्ये. ओके, त्यानंतर आपण काय करू, आपला नेक्स्ट असेल तर काही पर्सेंटेज वगैरे आपल्याला या ठिकाणी काही पॅरामीटर शो होतात. ओके, आपला पर्सेंटेज टाकतो मी इथं 80% मला पाहिजे तो पाथ. ओके, सिलेक्ट केला. गेट शेपला मी डबल क्लिक करतो आणि या ठिकाणी याला सिलेक्ट करतो. या ठिकाणी तो लॉक झालेला आहे. इथपर्यंत जो माझा ऑब्जेक्ट असेल तो सेमच राहणार आहे. इथून वरचा ऑब्जेक्ट चेंज होणार आहे. ओके, नेक्स्ट मी टाकतो 85%. ओके, 85% केल्यानंतर मला हा शेप इथून वरती पाहिजे. ओके, मी गेट शेपला सिलेक्ट करतो आणि इथं सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे मी एक बॉटल टाईप या ठिकाणी एक मॉडेल मी क्रिएट केलेलं आहे. तर तुम्ही असा लॉफ्टचा यूज करून वेगवेगळे शेप असे क्रिएट वगैरे करू शकता. ओके, तुम्हाला जसं पाहिजे तसे शेप तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, सो थँक्यू फ्रेंड्स. आज आपण हे कंपाऊंड ऑब्जेक्ट्स मधले लॉफ्ट वगैरे आपण आज कंप्लीट केलेला आहे. ओके, सो थँक्यू.